तुतारी वाजलेली आहे, पालखी सोहळा बाहेर येत आहे। पालखी येत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मंदिराच्या बाहेर आलेली आहे। गाव प्रदक्षिणा केली जाणार आहे। पालखी सोहळ्याचा गाव प्रदक्षिण करण्यात येणार आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा पुढील मुक्काम वरवंड या ठिकाणी होणार आहे। दौंड तालुक्यात 2 मुक्काम होत असतात। येवत या ठिकाणचा मुक्काम काल रात्री, वरवंड या ठिकाणी पुढील मुक्काम असल्याने पालखी सोहळा आज रात्री वरवंड या ठिकाणी मुक्कामी जाणार आहे। पालखी सोहळा गावातून प्रदक्षिणा करून जात असताना पालखीचा रथ या ठिकाणी पुढे घेऊन जाण्यात येत आहे। दुसरं शिंग वाजलेलं आहे। तिसरं शिंग वाजल्याच्या नंतर पालखी मंदिराच्या बाहेर येणार आहे। सर्व वारकऱ्यांना हा शिंग वाजण्याचा इशारा देण्यात आलेला आहे। मंदिरातून दुसरं शिंग वाजलेलं आहे, तुतारी वाजलेली आहे। तिसरी तुतारी वाजल्याच्या नंतर जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बाहेर येणार आहे। नगरखान्याची गाडी या ठिकाणी पुढे येत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नगरखान्याची गाडी या ठिकाणी पुढे येत आहे। रामकृष्ण हरी।
पालखी सोहळा वरवंड या ठिकाणी पुढील मुक्काम आहे आणि यवतवरून पालखी रवाना होत आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी सोहळा मंदिराच्या बाहेर येऊन गाव प्रदक्षिणा होणार आहे. गाव प्रदक्षिणा करून वरवंड या ठिकाणी पालखी जाणार आहे. रामकृष्ण हरी. या ठिकाणी थोड्याच वेळात पालखी मंदिराच्या बाहेर येणार आहे. पालखी सोहळा बाहेर येत आहे आणि पालखी सोहळा आल्याच्या नंतर पुढील मुक्काम वरवंड या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी पुढील मुक्कामाच्या तयारीला लागलेला आहे. शिंग वाजलेला आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी बाहेर येते. तुतारी वाजलेली आहे. पालखी सोहळा बाहेर येत आहे. काळ भैरवनाथ मंदिराच्या प्रवेशद्वारातून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी बाहेर येत आहे. पालखी येत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी मंदिराच्या बाहेर आलेली आहे. गाव प्रदक्षिणा केली जाणार आहे. पालखी सोहळ्याचा गाव प्रदक्षिण करण्यात येणार आहे. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गाव प्रदक्षिणा करून पुढील मुक्काम वरवंड या ठिकाणी रवाना होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतवरून पुढील मुक्कामाला जात असताना गाव प्रदक्षिणा करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये पालखी विसावा करून रथामध्ये पालखी बसवली जाणार आहे आणि पुढील वाटचाल वरवंड बाजूकडे होणार आहे. थोड्याच वेळामध्ये गाव प्रदक्षिणा करून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणामध्ये दाखल होणार आहे. या ठिकाणी सर्व भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित झालेले आहेत. पुढचा मुक्काम वरवंड या ठिकाणी पालखीचा होणार आहे. रामकृष्ण हरी. पालखी सोहळा गावातून प्रदक्षिणा करून या ठिकाणी येणार आहे आणि पुढील वाटचाल होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील नगारखाना ही गाडी पुढे आलेली आहे आणि पालखी पाठीमागून येत आहे. गाव प्रदक्षिणा करून पालखी पुढे येत आहे. पुढील मुक्काम वरवंड या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे सर्व भाविक वरवंडकडे वाटचाल करत आहेत. वारकरी
संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतवरून पुढे रवाना होत आहे. गाव प्रदक्षिणा करून पालखी रथामध्ये ठेवली जाणार आहे आणि पुढे वाटचाल होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी गावातून प्रदक्षिणा करून बाहेर आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी रथात ठेवली जाणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा गाव प्रदक्षिणा करून पुढचे मार्गस्थ होत आहे. पुढचा मुक्काम वरवंड या ठिकाणी होणार आहे. गावकऱ्यांनी पालखी खांद्यावर घेऊन जगद्गुरू संत तुकाराम महाराजाला निरोप देण्याचा कार्यक्रम यवत ग्रामस्थांनी केला आहे. पालखी रथामध्ये ठेवून पुढची वाटचाल होणार आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळा यवतमधून पुढे रवाना होत आहे. गाव प्रदक्षिणा करून पालखी सोहळा पुढील मुक्कामाच्या वाटचालीवर आहे. पुढील मुक्काम वरवंड या ठिकाणी होणार आहे. चला, सिंग वाजलेला आहे, तुतारी वाजलेली आहे. थोड्याच वेळामध्ये पालखी सोहळा पुढे वाटचाल करणार आहे. पंढरीनाथ महाराज की जय.